राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, परदेशी वारी करू नका आणि पेट्रोल डिझेल याचा वापर कमी करून जे दुसरे मार्ग आहेत बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वगैरे यांचा वापर करा आणि तेलाचा वापर कमी करा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खाण्याच्या बाबतीत. हे आव्हान मोदींचं योग्य आहे आणि गरज आहे, कारण की आपण 85% पेट्रोल डिझेल गॅस परदेशातून मागवतो आणि खायचं जे तेल आहे आपलं ते इंडोनेशिया आणि मलेशियामधून येतं आणि अमेरिका इराणच्या या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या होर्मुझच्या कॅनलमधून समुद्रातून वाहतूक कमी झालेली आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कमी झालेलं आहे, सप्लाय कमी झालेला आणि ज्या ठिकाणून आणल्या जाते तो जो आहे प्रवासाचा खर्च वाढलेला आहे. म्हणून मोदींनी आज जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये पेट्रोल वापरण्यावर बंदी घातलेली आहे, डिझेल वापरण्यावर बंदी घातलेली आहे, गॅस नाही आहे. लॉकडाऊनसारखी बऱ्याच देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण मोदीसारखा पंतप्रधान आपल्याला लाभल्यामुळं आज पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नाहीत, आपल्या इथं गॅस कमी नाही आहे आणि ते युद्ध पातळीवर ह्या गोष्टीची सप्लाय करत आहेत. तरी पण त्यांचं कर्तव्य आहे की देशातील जनतेने याच्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती ओळखून सहभागी व्हावं. याबाबतीत काही दुमत नाही आहे. आता आपण काय करू शकतो, या वर्षात सोनं खरेदी करायचं नाही, मान्य आहे. आता आपण जे दुचाकी 4 चाकी वाहनं जे वापरतो पेट्रोलवरची त्याचा वापर करण्याची आपण बॅटरीवरची गाडी वापरायची किंवा सायकल वापरायची. आपल्याला कुठं देवदर्शनाला जायचं असेल ते सध्या आपण लांब व्हावं, 4-6 महिन्यानंतर जावं, जे आवश्यक आहे ते करावं. आणि आपल्याकडे येणारं जे तेल आहे परदेशातून आपण आयात करतो, या तेलाचा वापर करण्यासाठी आपण घरगुती कार्ड कसं करू शकतो. प्रत्येक माणसानं जर ठरवलं की बाबा मी 1 लिटर पेट्रोल आज वाचवणार आहे, अशा देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर थोडा सहभाग घेतला तर मोठ्या प्रमाणावर आपल्या पैशांची बचत होईल आणि तेवढा पैसा आपला सेव्ह होईल जो आपण या वस्तू मागवण्यावर बाहेरून खर्च करतो. या मोदींनी आवाहन केल्यानंतर बरेच विरोधी पक्षाचे हुशार नेते आहेत, त्यांनी असं किंवा मोदीला राज्य चालवता येत नाही, प्रत्येक वेळा जनतेला आवाहन करतात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बालिश आहेत. कारण विरोधी पक्ष आपल्या इथं राहिलेलाच नाही आहे. फक्त टीका करणे एवढ्यापुरता शिल्लक आहे की टीका कशा पद्धतीने करावी विरोधी पक्ष म्हणून याच्या बाबतीमध्ये आता कोणत्याही प्रकारचे पॅरामीटर राहिलेले नाहीत. राजकारणात असतं इतक्या खालील स्तरावर गेलेलं आहे की कधीकधी लाज वाटते या व्यक्तींच्या बोलण्यामुळं. आणि असे आपले पक्ष झालेत, अशा पक्षाचे नेते झालेले आहेत. एक तर सगळे खानदानी पक्ष आहेत, वडिलोपार्जित पक्ष झालेले आहेत. त्यामुळं त्यांना कोणत्याच प्रकारचं काही ध्येय धोरण वगैरे काही नाही आहे. परिवाराचा पक्ष आहे, पक्ष टिकण्यासाठी आवाहन करणे आणि काही कोणत्याही विषयावर चर्चा करणे, काही प्रतिक्रिया देणे अशा प्रकारचं आहे. पण आज मोदींनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे, सैनिक जसा बॉर्डरवर उभं टाकून देशाचं संरक्षण करतो तसं देशातल्या प्रत्येक नागरिकांनी देशाच्या कार्यात सहभागी होण्याचा जो भूमिका आहे ती ही अशा प्रकारची आहे. किंवा देशाला परदेशातून ज्या आणायच्या त्या वस्तूवर खर्च करण्यासाठी जास्त महागात पडतात, त्याचं महागाची झळ आपल्यालाही पोहोचणार आहे. पण प्रत्येकाने आपल्याकडून जेवढ्या प्रकारचा सहभाग देता येईल तेवढा सहभाग सरकारला द्यावा, त्यातून आपली स्वतःची बचत करावी, देशाची बचत करावी. मी सर्वांना आवाहन करतो की मोदींनी केलेलं जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भूमिका घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे.
मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.